त्याच्या कर्जाचा हात नाही केली असे मला वाटतं. करतात ना जी जीवनाला कंटाळली ना ती मात्र प्रार्थना करतात. आणि खरा जर समोर आला का ए बाबा मला यायचं फक्त मरावं वाटतं हे शब्दात आहे, कृतीमध्ये नाही. शब्दात सगळे म्हणतात आता मी जीवनच संपवून टाकतो, मला जगावंच वाटत नाही. आणि खरंच जर तो आला समोर, चल बाई आता घेऊन जातो. माणसं प्रत्येक क्रिया फक्त शब्दात वापरतात, कृतीत नाही. सगळ्याला वाटतं माणसाने खरं बोलावं, सत्याच्या मार्गावर माणसाने चालवावं, माणसाने जीवनात कधी खोटं बोलू नये. सत्य बोलावं, सत्य बोलावं. कोणी? आपण नाही, दुसरे. बरोबर आहे ना? सगळी म्हणतात चांगलं बोलावं, चांगलं बोलावं, सत्य बोलावं, चांगलं वागावं, पण आपण नाहीये, दुसरे. म्हणजे चांगली इच्छा आहे का आपल्या स्वतःकडून नाही, माणसाला दुसऱ्याकडून आहे. बरोबर आहे ना? चांगली अपेक्षा, चांगली इच्छा स्वतःकडून माणूस करत नाहीये, दुसऱ्याकडून करतो. पण मला म्हणायचं कधीतरी चांगली अपेक्षा, चांगले विचार आपल्या स्वतःकडून केले पाहिजे. आपण खरं बोललं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे. पण माणसं आजकाल दुसऱ्याकडून अपेक्षा करतात, स्वतःकडून नाहीये. ही कथा, हे शिवपुराण एवढं अलौकिक हे मार्गदर्शन की काल बोलून गेलं की ही जी कथा आहे ही आध्यात्मिक मोटिवेशन कथा आहे, हे मार्गदर्शन आहे. आज प्रयागराज मध्ये हा कुंभ या वर्षी झाला, दिव्य कुंभ आहे. ज्या ठिकाणी त्रिवेणी संगमाचा उगम आहे, प्रागट्य आहे, ज्या प्रयागराज मध्ये ब्रह्मपुरीला जाण्याचा मार्ग आहे, ज्या प्रयागराजमध्ये साधू संतांच्या पदस्पर्शाने हे क्षेत्र म्हणलं गेलं आहे. पवित्र भूमी आहे, पवित्र भूमी आहे, पवित्र भूमी आहे. आणि त्या अलौकिक भूमीमध्ये आज महाकुंभ प्रगट झाला. पण प्रत्येकाची परिस्थिती नव्हती की प्रयागला जावं. आता मला सांगा, मी तुम्हाला काय म्हटलं की प्रयागराजला कोण कोण गेलं, हात वर करा. तर इथे फक्त 10-5 स्त्रियांनी आणि 10-5 पुरुष मंडळीने हात वर केले, बाकीचे मात्र हात खाली होते. त्याचा अर्थ आहे की 25% नाही 10% लोक प्रयागराजला गेले आणि बाकीचे इथेच होते. तर मला सांगा, जे प्रयागराजला गेले त्यांना त्या तीर्थाचा आस्वाद मिळाला, तो आनंद मिळाला रे. त्यांना प्रत्यक्ष कोणाच्या रूपामध्ये माझ्या भोलेनाथाचं दर्शन घडलं. मग जे गेलं त्यांना तो आनंद मिळाला. ज्या जे घरी बसले होते त्यांचं काय? आज प्रत्येकाची भावना तळमळ होती की आम्ही प्रयागाला जावं. आज तो जर टीव्हीवर मीडियावर आपण सोहळा पाहत होतो, साधू पाहत होतो, प्रत्येकाला वाटत होतं माझी जर परिस्थिती असते ना तर मी गेलो असतो. आज कोणाला तो सोहळा पाहण्याची इच्छा नव्हती, प्रत्येकाला होती, पण प्रत्येक जण जाऊ शकलं नाही. आता बघा भगवान काय दया करतो. पण या वर्षीचे महाकुंभ झाला मायबाप, माझ्या भोलेनाथांची अशी इच्छा होती. कारण जगाचा एकमेव असा देवता आहे, तो कधी भेद करत नाही, तो माझा महादेव. महादेव तो भेद करत नाही मायबाप. मी सांगेन भगवंताची सेवा कशी असते, कशी पूजा असते. तुमचे डोळे उघडील मायबाप, लक्ष द्या, कधीकडे लक्ष असेल. अरे असणारा तो परमात्मा दया करणार, लवकर प्रसन्न होणार, तो माझा देवा देव महादेव. त्याच्यासारखा प्रेम करणार, त्याच्यासारखा दयावान आणि त्याच्यासारखा लवकर भक्ताला प्राप्त होणारा, प्रसन्न होणारा देव ताच नाही. त्याच्यासारखी त्या ठिकाणी जो आदर्श आहे, जी संकल्पना आहे, जो उदार आहे, तशी देवताच नाही. महादेव महादेव महादेव.